नमस्कार. RMW प्रेझेंट्स मी स्वामिनीमध्ये मी नचिकेत म्हैसाळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक स्त्री, जेव्हा ही स्त्री आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसते तेव्हा ती आई असते, कधी बहीण असते, कधी बायको असते. आणि अशी स्त्री जेव्हा रंगमंचावर काम करते तेव्हा ती वेगवेगळ्या भूमिका वठवत असते. अशाच आपल्या आजच्या एपिसोडमध्ये एक स्वामिनी आलेली आहे, जिला आपण अभिनय स्वामिनी म्हणू शकतो. अशा स्वामिनीचं आपण स्वागत करूया. आज आपल्याकडे आले आहेत एक यशस्वी अभिनेत्री आणि निर्माती आसावरी तिडके. आसावरीताई, तुमचं मी स्वामिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आसावरीताईबद्दल सांगायचं झालं तर ती एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच, पण एक निर्मात्यासुद्धा आहेत. झाडीपट्टीवर त्यांची ओळख म्हणजे खूप वेगळी आहे. ट्रॅजेडी क्वीन म्हणून त्यांना ओळखलं जातं. बऱ्याच दिग्गज कलाकारांबरोबर महाराष्ट्रभर त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग केले. चला तर मग गप्पा मारूया आज आसावरीताईबरोबर. आसावरीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही लहानपणापासूनच या क्षेत्रात काम करताय, तर बेसिकली या क्षेत्रात येण्याची इच्छा कशी झाली, करिअरची सुरुवात कशी झाली आणि हा प्रवास कसा घडत गेला? खरं सांगायचं तर आमच्या घरासमोर किशोर आलवार यांचं घर होतं, जे एक मोठे दिग्दर्शक, निर्माता आणि एक उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांच्या घरी नाटकाच्या तालमी चालायच्या. आमचा अभ्यास असायचा आणि तिकडे तालमी चालू असायच्या, पण माझं सगळं लक्ष त्या तालमीच्या आवाजामध्येच असायचं. आणि तेव्हापासूनच मला सारखं वाटायचं की आपणही नाटकात काम केलं पाहिजे. माझ्या 12 खानदानीत कोणी नाटकात काम केलेलं नाही आहे. अच्छा. फक्त मी एक. आणि वडिलांचं होतं की नाही, अभ्यास महत्त्वाचा, नाटक वगैरे नाही. पण माझा अट्टहास होता. तर मग मी किशोभाऊ म्हणजे किशोर आयलवार यांना आपली इच्छा बोलून दाखवली. मग त्यांनी मला पहिली एक संधी दिली लाटणे काकू बाल न्यायालयात या बालनाटकात वयाच्या 8व्या वर्षी. मी तेव्हापासून या नाट्यक्षेत्रात आले आणि ती माझी या रंगभूमीची सुरुवात. अच्छा. असं ते आज तुम्हाला एक जी झाडीपट्टी रंगभूमी आहे तिथे तुम्हाला ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखलं जातं. तुम्ही बरीच वर्ष झाले तिथे अधिराज्य गाजवलं आहे, लोकांची तुम्ही मनं जिंकली आहे. तुमचं नाटक तिथे होण्यासाठी लोक महिनोन महिने वाट बघत असतात. तर एक तो झाडीपट्टीचा अनुभव आणि इकडचा कमर्शियल नाटकांचा अनुभव किंवा सिरियलचा अनुभव, यात काय फरक तुम्हाला जाणवतो? तसं पाहिलं तर खूपसा फरक नाही आहे. आणि झाडीपट्टी रंगभूमीला माझं सल्यूटच आहे. नागपुरामध्ये हौशी रंगभूमीवर काम करत असतानाच काही व्यावसायिक रंगभूमीची जी नाटकं सुरू झाली त्यात मी काम करत होते. पण त्याच दरम्यान माझे मित्र आणि आत्ताचे माझे लाईफ पार्टनर डॉक्टर नरेश गडेकर हे मला बोलले की झाडीपट्टी करतेस का म्हणून. आणि त्यावेळेस मला पैशाची नितांत गरज होती, महत्त्वाचं म्हणजे. तर मला एक चांगलं मानधन मिळतं. तर मी तेव्हा मानधन आणि माझी हौस भागवण्यासाठी झाडीपट्टीला गेले. पण झाडीपट्टी रंगभूमीविषयी कोणी खूप काही अफवा केल्या होत्या. प्रॉम्प्टिंगवर नाटकं होतात, काय ते कसंही करतात, काही केलं चालतं पण पैसे चांगले मिळतात. मला ती रंगभूमी जवळून पाहायची होती. पण त्याआधी एकदा मीनाताई देशपांडे या मला एकदा नाटकाला घेऊन गेल्या होत्या, पहिल्या नाटकाला. तेव्हा 98ची वगैरे गोष्ट होती ती. तर त्या नाटकात मी गेले तर माझ्यासाठी तो अनुभव सगळाच नवीन होता. की आधी जेवण वगैरे करून घ्यायचं, मग रात्री 10 वाजता नाटक चालू होणार, मग ते रात्रभर नाटक चालणार आणि मग त्यात गाणी होतात त्या वारंवार. आणि प्रत्येक अभिनेत्रीला गाणं हे कंपल्शन होतं तेव्हा. मग मी तेव्हा ते नाटक केलं. माझ्यासाठी तो अनुभव खूप खूप मस्त होता आणि खूप जवळचं ती रंगभूमी मला वाटली. पण जेव्हा मग दादू म्हणजे नरेश गडेकर यांनी मला विचारलं की तू करतेस का म्हणून, तर मी म्हटलं मी करेल. आणि मी त्या रंगभूमीवर गेले. तेव्हा आमची प्रेस होती भारत नाट्य रंगभूमी, ज्याचे निर्माता होते अब्दुल गणेश शेख. त्या रंगभूमीसाठी मी त्यांच्या प्रेसला जेव्हा गेले त्या काही नाटकं मी त्यांची केली. जवानीचा झटका एक त्यातलं नाटक होतं. ते नाटक खूप सुपरडुपर हिट झालं. त्याचं दुसरं टायटल होतं अपराध मीच केला. आणि त्यात मी वेडीची भूमिका केलेली. आणि ते माझं पहिलं नाटक हिट झालं झाडीपट्टी रंगभूमीवर तिथलं. आणि मग तिथून मी कधी मागे नाही पाहिलं. आणि मला नाही वाटत की शहरातील रंगभूमी आणि त्या रंगभूमीवर काम करताना काही फारसा फरक आहे. इतकंच की थोडं लाऊड तुम्हाला करावं लागतं बिकॉज ऑफ तिथला साऊंड सिस्टम आणि मॉब. म्हणजे एका नाटकाला 3,000 पब्लिक तिथे असते तिथली.
मग त्याच्यासाठी तुम्हाला एकदम खूप हळू बोलून चालत नाही. पण त्यावेळेस मी माझा जो काही आकाशवाणीचा अनुभव आहे, आकाशवाणीसाठी आपण ऑडिओला जी आपण ट्रीटमेंट देतो ती ट्रीटमेंट मी यूज करते. कारण माझा चेहरा हा 30 फुटापर्यंत दिसणार आहे, पण जे शेवटला माणूस आहे त्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नाही आहे. माझा चेहरा इतका दिसून नाही पडत आहे. मग त्यावेळेस मी माझा व्हॉईस जो आहे, माझे एक व्हॉईस एक्सप्रेशन जे आहे आकाशवाणीमधनं जे काही मला मिळालं ते मी तिथे यूज करते आणि लोकांच्या मनापर्यंत माझा आवाज पोचतो, त्याच्यामुळे माझे एक्सप्रेशन पोचतात आणि तिथे माझा तो सक्सेस असतो. आणि म्हणून मी आज त्या झाडीपट्टी रंगभूमीवर लोकांपर्यंत पोहोचली. लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि आजही झाडीपट्टीच्या सगळ्या रसिकांना माझा साष्टांग नमस्कार आहे. माझ्यासाठी ती काय म्हणतो आपल्या मायबापच आहे ती झाडीपट्टी रंगभूमी. असं ते आता जे पॅन्डेमिक नंतर जे कामं चालू झाले पुन्हा सगळे सेक्टर्स ओपन झाले, पण ही जी लॉकडाऊनची जी सिच्युएशन होती यात आम्हाला माहिती आहे की तुम्ही अनेक लोकांना मदत केली. अनेक लोकांच्या घरी अगदी धान्य किराणा भरण्यापासून त्यांना पैशाची मदत करण्यापासून सगळ्या गोष्टी तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी केल्या, की त्यांचं नाव खूप मोठं आहे आज दादू गडेकरांचं. तर हा जो अनुभव होता हा कसा होता? हे कसं फिलिंग होतं तुम्हाला या लॉकडाऊनमध्ये? अनेकांची घरं बंद पडली होती, कामं बंद पडली होती. फार वाईट अनुभव होता हा. कारण की आपण कोणाला रडताना बघू शकत नाही, महत्त्वाचं म्हणजे. आणि लॉकडाऊनमध्ये बाकी सगळं चालू होतं, पण एंटरटेनमेंटच बंद होतं. एक्झॅक्टली. म्हणजे ऑफिसेस चालू होते, तुमच्या निवडणुका चालू होत्या, तुमच्या रॅली चालू होत्या, जिथे लोक सगळे एकत्र येणार, पण जिथे आपण एक एक खुर्चीवर बसणारे माणसं पब्लिक तुमची असणारे तेच तुमचं बंद होतं. तर ज्या लोकांचं पोट पाणी याच्यावरच आहे त्या लोकांना फार कष्ट गेले, फार त्रास झाला. ते एक वाईट स्वप्न त्यांच्या आयुष्यातलं प्रत्येकाच्या उराशी आहे असं मला वाटतं. जे सेटल आर्टिस्ट आहे त्यांना इतका फरक नाही पडला, पण जे अगदीच रोजीरोटी ज्याला म्हणू की रोजचं हातावरचं पोट ज्याचं की आज काम केलं की पैसे आले की त्यांचा परिवार चालणार आहे, या लोकांना बॅकस्टेज आर्टिस्टला या लोकांना खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. कारण 2 वर्षाचा काळ होता, 2 महिन्याचा नव्हता. 2 महिने आपण कोणाकडनं उधार घेणार आणि करणार. मग अशा वेळेस मी, माझे मिस्टर देवेंद्र दोडके, नंदू शिंदे, हे सगळे जे मोठे लोक आहेत, आम्ही सगळे एकत्र आले आणि ठरवलं की आर्टिस्ट लोकांना काहीतरी मदत करायची. मग तेव्हा आम्ही लोकांकडनं पैसे आणले आणि लोकांपर्यंत ते पैसे पोचवले, अन्नधान्याच्या किट मिळवल्या, त्या पोचवल्या. कारण वेळ निघणं महत्त्वाचं असतं. मग त्याच्यानंतर शो मस्ट गो ऑन तिथे. मग ती वेळ निघून गेली, आता सगळे परत आपापल्या कामाला लागलेत. लॉकडाऊन संपत आलं होतं, तेवढ्यात मग आम्ही म्हटलं की आपण काहीतरी करूया. एक नाटकाची निर्माती म्हणून मला एक नाटक परत निर्माण करायचं होतं. तर म्हटलं काहीतरी चांगलं स्क्रिप्ट मिळालं पाहिजे. तर त्या दरम्यान देवेंद्रजी दोडके, राजेश चिटणीस वगैरे हे सगळे आम्ही रोजचा आमचं कॉल असायचा, हो यार तू कर म्हणे, आपण सगळे सोबतीला आहोत, आपण करूया. मग त्या दरम्यान देवेंद्रजी दोडके यांनी स्क्रिप्ट लिहिलं गोविंदा इन लॉकडाऊन नाटक. त्या नाटकाची मी निर्माती आहे. डायरेक्टर आहेत डॉक्टर नरेश गडेकर आणि ॲक्टिंगला आहेत राजेश चिटणीस, देवेंद्रजी लुटे, नरेशजी गडेकर आणि मी. आम्ही 4 जण त्याच्यात ॲक्टिंग करतो आहेत. ते नाटक आम्ही ओपन केलं फरवरीमध्ये आणि लागलीच परत लॉकडाऊन झालं, पुन्हा नाटक बंद. त्या नाटकात आम्ही एका कलावंताची जी काही अवस्था होती, जो काही त्रास होता आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जे काही चालू होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. विनोद आणि दुःख दोन्ही पण गोष्टी त्याच्यात आहेत. आणि ते नाटक सुपरडुपर हिट झालं, लोकांनी खूप त्याला काय म्हणतं एन्जॉय केलं. ते नाटक बंद झालं, पण आता परत चालू झालं आहे. आता लागलीच येत्या 5 जूनला वसंतराव देशपांडे थिएटरला ते नाटक आहे. तेव्हा सगळेजण या आणि त्याचा आनंद घ्या. बिलकुल. आणि हल्ली आत्ता एक महाराष्ट्रात जी सिरियल गाजते, जी मालिका गाजते, गजानन महाराजांच्या जीवनावर आहे. या सिरियलमध्ये तुम्ही पण कुठलं तरी कॅरेक्टर करताय, तर त्याच्याबद्दल काही सांगा की ही सिरियल कशी आहे, कसा अनुभव आहे आणि त्या कॅरेक्टरबद्दल काय, म्हणजे मजा काय आहे त्याच्यातली? हो, सध्या जी सन मराठीला जी सिरियल चालू आहे संत गजानन शेगावीचे, त्यासाठी मला कोलते साहेबांकडनं फोन आलेला होता, संजीवजी कोलते. आणि त्यांनी म्हटलं की असं एक कॅरेक्टर आहे तिथलं, देवयानी आर्वीकर. तर ती जरा अशी स्टेडी आहे एकदम आणि जरा रोखठोक आहे ती बाई. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे ती खूप शांत आणि वारकरी संप्रदायातली ती बाई आहे. पण वेळ आल्यास कोणाला न जुमानणारी आणि त्याला धडा शिकवणारी ती आहे. तर तिथलं जे काही पाप वाढलेलं आहे, व्यंकोबा म्हणून त्यातलं जे कॅरेक्टर आहे ते फार
काय म्हणते आपल्या डोक्याच्या वर झालेलं आहे. म्हणून हे सगळं माऊलीच घडवून आणतात, की त्याच्यामध्ये माझा मुलगा असतो शिंगरू म्हणून आणि माझा भाऊ असतो त्याचा मामा. तर हे दोघं जण त्या गावात गेलेले, त्या सत्यभामाच्या घरी त्या पोरीवर नजर ठेवलेली, त्याची मुलगी त्या माझ्या मुलाला आवडलेली, मग माझा मुलगा हे सगळं माऊली घडवून आणतात. आणि जेव्हा ही बाई जेव्हा इथे येते तेव्हा ही सत्यभामा जी असते, जिची मुलगी असते, ती मला फार वाईट ट्रीटमेंट देते. तिचा अपमान होतो, ती तिथून निघून गेलेली असते, तिला तिथे 2 मिनिटे थांबायची इच्छा नसते, पण तिला या शेगावात कोणीतरी गजानन महाराज आहे त्याला भेटायची इच्छा असतात, जेव्हा की गजानन माऊली तिच्या समोर असतात, पण ती तिला माहीत नसतं. आणि माऊली ते माझ्याकडनं घडवून घेतात, त्याला अद्दल घडवतात, की त्या व्यंकोबाला मी अगदी झापड मारते आणि तिथून मी सुरुवात करते की त्यांची प्रॉपर्टी वगैरे वापस आणून देते. म्हणजे त्यांचं घर खूप डिस्टर्ब झालेलं असतं सत्यभामाचं, सगळं व्यवस्थित करते आणि ते त्या मुलाला घेऊन नागपूरला गेलेली आहे. तर मला खूप आनंद झाला आणि खूप छान अनुभव राहिला, सगळ्या टीमसोबत काम करता आणि मजा आली. तशी माऊलींची तुमच्यावर खरोखरच कृपा आहे, म्हणूनच तुम्ही एक यशस्वी निर्माती म्हणून तुम्ही आज जगाला माहिती आहात. तुमचं गजानन महाराजांचं नाटक, तुमचं साईबाबांवर जे चरित्रावर जे नाटक आहे शिर्डी के साईबाबा, हेही प्रचंड प्रमाणात गाजलं आहे. तर एक निर्माती म्हणून तुमचा एक जो अनुभव आहे तो कसा आहे, किंवा येणारे काही जे फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल काही सांगा. अनुभव छानच आहे, कारण की रंगभूमीवर काम करत असताना सातत्याने आपण आणखी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर याच दरम्यान मी माझा स्वतःचा एक रंगभूषा वेशभूषेचा पण व्यवसाय चालू केलेला आहे एक वेळेस, कारण माझी ती आवड होती. ड्रॉइंग आर्ट हे माझं आवडतं क्षेत्र होतं. कॅरेक्टरला रंगवताना मला खूप मजा यायची. ही बाजू झाली पडद्याच्या मागची, कारण पडद्याच्या समोर तर नेहमीच असते आर्टिस्ट म्हणून, मग पडद्याच्या मागे पण असतं. तिथं मी पैसाच कमवला, कारण तो व्यवसाय म्हणूनच केला, काही हौस म्हणून केलं नाही. पण त्या दरम्यान आपण काहीतरी एक निर्मिती केली पाहिजे चांगली. मग माऊलीसाठी काम करायचं असं डोक्यात आलं, की आपण श्री गणेशा माऊलीपासून करायचं. तर माऊलीसाठी काम करायचं म्हणून, तर माऊलींचं काम एवढं मोठं आहे की ते छोट्या नाटकात होऊ शकत नव्हतं. म्हणून महानाट्याची निर्मिती केली मी आणि ते नाटक यशस्वी झालं. म्हणजे अगदी जिथे 2 शो झाले तिथे डिमांड शो झालेला. अकोल्यासारख्या ठिकाणी 3 शो झालेले. वर्धा, अकोला या ठिकाणी पब्लिक परत गेलेली. 7-7 हजार लोक एका वेळेस नाटकाला उपस्थित होते आणि 3-3 हजार 4-4 हजार पब्लिक तिकीट मिळालं नाही म्हणून परत गेलेली. त्यांच्यासाठी डिमांड शो झालेला. असं यश या नाटकाने दिलेलं. आणि आता परत मी एक भगवान महावीरांचं महानाट्य सादर करणार आहे. सप्टेंबरमध्ये त्याचं लॉन्चिंग करते आहे मी. त्याचबरोबर गोविंदाईन लॉकडाऊन झालेलंच आहे, त्याचं परत आम्ही नव्याने करतो आहे, कारण की इतके दिवस बंद होतं नाटक. पण भगवान महावीरसाठी माझ्या भरपूर अपेक्षा आणि आशा दोन्ही पण आहेत. आणि महावीरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे, अहिंसा परमो धर्म, म्हणून मी या नाटकाची परत निर्माती म्हणून उभी राहिलेली आहे. आणि सप्टेंबरमध्ये हे माझं प्रोडक्शन लॉन्च होणार आहे आणि लॉन्च झालं की तुम्हाला सगळ्यांना कळेलच. बिलकुल असं ते या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुलामुलींना किंवा जे नवीन कोणी याच्यात येतात त्यांना काय तुम्ही एक संदेश द्याल तुमच्याकडून? हां, संदेश म्हणजे असा की प्रत्येकाने एक सेल्फ कॉन्फिडन्स ठेवावा स्वतःमध्ये. नर्वस होऊ नये. कुठल्या एखादी गोष्ट आपण फेल झालो समजा तर लागलीच नाही यार मला जमणार नाही, किंवा त्याचं किती छान होतं आहे, मला का नाही जमत आहे, हे ठेवण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास, स्वतः कॉन्फिडंट असावं की नाही मी जे करते ना, माझं समजा चुकत असेल तर आपले जे सिनियर आहे त्यांचं गायडन्स घ्यावं, किंवा तुमचा दिग्दर्शक आहे तो तुम्हाला सांगतोय तर त्याला तुम्ही केअरली ऐका आणि समजून घ्या. आणि स्वतः तुम्ही तुमच्या अभिनयाचा किंवा तुमचं जे काही क्षेत्र असेल त्याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा, तर तुम्हाला ते फार सोपं जातं. आणि जी गोष्ट तुम्हाला सोपं जाते ती गोष्ट तुम्हाला सक्सेस नक्की देते. मला एखादं गणितच कळलं नाही समजा तर मला नाही जमणार ना, पण त्यातलं गणित जर मला कळलं तर मला यश नक्की असेल, असा माझा अनुभव आहे आणि हाच इतरांचा असावा असं मला वाटतं. म्हणून फक्त सगळ्यांनी एक असं की पहिले सेल्फ कॉन्फिडंट असावं. थँक्यू सो मच आसावरीताई की आज तुम्ही वेळात वेळ काढून अगदी तुमचं शूटिंग चालू असताना सुद्धा तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिला. त्याच्याबद्दल RMW कडनं तुमचे खूप खूप मनापासून आभार. मी पण तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी मी RMWची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. बघितलं मंडळी, आसावरी तिडके म्हणजे हे काही छोटं नाव नाही. अख्ख्या महाराष्ट्रभर यांनी स्वतःला अगदी त्या नावारूपाला गाजवलं आहे. एक निर्माती, एक यशस्वी निर्माती, एक उत्तम अभिनेत्री. पण त्यापेक्षाही नागपूरमध्ये जर विचार केला किंवा कोणाला विचारलं तर आसावरीताई हे जास्त प्रेमाचं नाव. म्हणजे कोणाच्याही हाकेला धावून येणारी आसावरीताई.
आज या स्वामिनीला भेटून तुम्हाला आनंद नक्कीच झाला असेल. असेच नवीन नवीन एपिसोड बघायला विसरू नका आणि आमच्या RMWच्या पेजला, आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.